गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला लोकवण गव्हापासून कुरडई कशी बनवता एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। आता इथे मी घेऊन घेणार आहे 4 किलो गहू। गहू घेतल्यानंतर आपल्याला 2 किंवा 3 पाण्याने स्वच्छ गहू धुवून घ्यायचे आहेत। आता गहू धुतल्यानंतर आपण हे 4 दिवस तसेच ठेवायचे नाही, त्याच्यातलं आपल्याला रोज पाणी बदलायचं, म्हणजे गव्हाचा वास येत नाही, कुरडई पण छान होते। इथे चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ गहू धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे स्वच्छ गहू धुतल्यानंतर 4 दिवस आता आपल्याला हे गहू एका साईडला ठेवून द्यायचे आहेत। याच्यातलं आपल्याला 4 दिवसापर्यंत रोज पाणी बदलून घ्यायचं आहे। त्याच्याने आपण जेव्हा गव्हाची कुरडई करायला घेतो तर तेव्हा बिलकुल गव्हाचा असा चिकाचा वास येत नाही, म्हणून 4 दिवस कंटिन्यू आपल्याला गहू व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे आपले गहू 4थ्या दिवशी असे तयार होऊन गेलेले आहेत। आता आपण इथे एका घमेल्यामध्ये सर्व गहू काढून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये जाड मीठ टाकून घेणार आहोत। जर तुमच्याकडे बारीक मीठ असेल तर ते पण टाकू शकतात। आता आपण मीठ का टाकतो, जेव्हा आपण मशीनमधनं जेव्हा गहू काढायला घेतो त्यावेळेस जास्ती गहू असं चिकटपणा येत नाही म्हणून। आता बघू शकता तुम्ही, आता आपण इथे पटापट मशीनच्या साहाय्याने सर्व गहू इथे वाटून घेणार आहोत। तर पाहू शकता असे मस्त बारीक गहू असे वाटले जातात। तर आता मी इथे पटापट सर्व गहू छान व्यवस्थित सर्व वाटून घेणार आहे। जर तुम्हाला कुरडईची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकतात। जर तुम्हाला हे मशीन घ्यायचं असेल तर कोणत्याही भांड्याच्या दुकानावर गेल्यावर तुम्हाला गहू वाटण्याचं मशीन सांगितलं की ते ॲटोमॅटिक देतात। तर तुम्ही अशा मशीनच्या साहाय्याने असे पटापट गहू वाटू शकतात आणि अशी एकदम पांढरी शुभ्र आपली कुरडई तयार होते। आता मी हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। कोंडा पूर्ण एका साईडला आपल्याला असा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। जितका कोंडा आपण असा व्यवस्थित दाबला ना तेवढं सर्व चीक असं गव्हाचं बाहेर येतं। आता आपण हे चीक पूर्ण एका कॉटनच्या कपड्याने पूर्ण गाळून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही, इथे मी आता पूर्ण चीक असं पूर्ण गाळून घेणार आहे। तर आता मी हे दिवसभरासाठी एका साईडला ठेवून देणार आहे। त्याच्यानंतर आपण दिवसातून 2 वेळेस पाणी बदलून ह्या डब्यामध्ये चीक काढून घेतलेलं आहे। तर वरती बघा कसं पाणी येतं आणि खाली आपले गव्हाचं चीक असं व्यवस्थित खाली बसतं। आता आपण इथे कुरडई करायला घेणार आहोत। जितकं आपण इथे गव्हाचं चीक घेणार आहोत तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही, तर मी वरचं चीक एका साईडला काढून घेतलेलं आहे। आता मी इथे पातेलं ठेवून आता आपण इथे एक भांडं पाणी घेणार आहोत। आपल्याला तेवढंच गव्हाचं चीक घ्यायचं आहे। आता आपण हे पाणी चांगलं व्यवस्थित एकदम उकळू द्यायचं आहे। आता आपण चव अनुसार इथे मीठ टाकून घेणार आहोत। आता मी इथे 3 किलो कुरडई करायला घेतलेली आहे। तर मग आता पाणी चांगलं व्यवस्थित उकळीला आलं की मग गॅस थोडासा स्लो करायचा आणि हळूहळू पूर्ण चीक आता आपण पातेल्यात टाकून घेतलेलं आहे। आता चांगलं व्यवस्थित हटून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं 15-1 मिनटं आपल्याला पिठाला छान असं वाफून घ्यायचं आहे। आता मी इथे पटापट तुम्हाला कुरडयासुद्धा करून दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही की गव्हाचं चीक किती पांढरे शुभ्र झालेलं आहे ते, आणि कुरडईसुद्धा अशी पांढरी शुभ्र आपली तयार होणार आहे। आता मी तुम्हाला इथे पटापट कुरडया करून दाखवत आहे। तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा। चला मग आता आपण इथे पटापट सर्व कुरडया करून घेणार आहोत। आता माझ्या इथे पूर्णतः कुरडया तयार झालेल्या आहेत। जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर मला व्हॉट्सअपला हाय पाठवा, तुमचा मेसेज पाठवा। तुमच्या घरापर्यंत आमच्या कुरडया फ्री होम डिलेवरी राहणार आहेत। चला मग मी तुम्हाला आता इथे कुरडयासुद्धा तळून दाखवणार आहे।
तर पाहू शकता किती पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरडया वाळून झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला इथे कुरडया तळून सुद्धा दाखवणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तरी मला कमेंट करा. चला मग मी तुम्हाला आता कुरडया सुद्धा तळून दाखवते. किती पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आणि अशा एकदम कुरकुरीत कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत. तर पाहू शकता तुम्ही. जर माझ्या पद्धतीने केल्या ना तर तुमचे 101% कुरडया छान होतील आणि अशा कुरकुरीत होतील. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कुरडया जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला व्हिडिओमध्ये माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती मला मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला. तर कुरडया बघू शकता तुम्ही आपल्या कशा पांढऱ्या शुभ्र कुरडया असतात. होम डिलिव्हरी आहे. ज्याला कोणाला कुरडया घ्यायच्या असतील त्याने व्हॉट्सअपला मेसेज करा.